नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज टंका. या देशामध्ये गेल्या काही दशकामध्ये दहशतवाद्यांनी जो उत्पाद निर्माण केला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त उत्पाद विदेशी पैशाने पोचल्या गेलेल्या एनजीओने निर्माण केलेला आहे. या एनजीओनी या देशातले महत्वाचे विकास प्रकल्प दोन दोन दशकं रखडवून ठेवले, लुमकळून ठेवले. या देशामध्ये कृत्रिम आंदोलनं निर्माण केली, दंगली घडवण्यासाठी वातावरण दाबवण्याचं काम केलं, देशामध्ये घाऊक प्रमाणामध्ये धर्मांतर केलं, या देशामध्ये तख्तापालटाचे खेळ केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोष्टीची अचूक जाणीव आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यापासून FCRA कायदा अधिकाधिक कठोर आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 18 मार्च रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुधारित FCRA कायद्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. हे विधेयक आता लोकसभेमध्ये मांडण्यात येणार आहे आणि मोदी सरकारचा प्रयत्न असा आहे की याच अधिवेशनामध्ये या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर व्हावं. या विधेयकाला दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळावी आणि त्याच्यामुळे विदेशी पैशावर ज्या NGO पोचल्या जातात त्या प्रचंड चेकाळलेले आहेत, पिसाळलेले आहेत आणि त्यांचे समर्थक असलेले राजकीय पक्ष मोदी सरकारला धारेवर धरण्याचं काम करत आहेत. इराण युद्धामुळे आखात पेटलेला आहे. सगळ्या जगावर संकटाचे ढग दाटलेले आहेत. भारत सुद्धा अडचणीत आलेला आहे. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा मोदी सरकार अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावरून नजर तसूभर सुद्धा ढळवताना दिसत नाहीये. फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट हा जो कायदा आहे FCRA, तो अधिक मजबूत, अधिक टोकदार करण्याच्या दिशेने मोदी सरकार पावलं उचलताना दिसत आहे. विदेशी पैशावर पोचलेल्या ज्या NGO असतात त्या विदेशी शक्तींच्या हातच्या कळसूत्री बावल्यासारख्या असतात. स्लीपर सेल सारखा त्यांचा कारभार असतो. अराजकवादी उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासारख्या लोकांकडून त्यांचा वापर एखाद्या तैनाती फौजीसारखा केला जातो. एखाद्या देशामध्ये एखादं आंदोलन पेटवण्यासाठी, तख्ता पालटासाठी या NGOंना रसद पुरवली जाते. अमेरिकी डीप स्टेट कडून किंवा जगभरातल्या ज्या गुप्तचर संस्था आहेत ज्या भारतामध्ये अराजक निर्माण करू इच्छितात त्यांच्या माध्यमातून यांना भरपूर पैसा पुरवला जातो आणि त्या पैशाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न हा कायदा अधिक मजबूत करून मोदी सरकार करताना दिसत आहे. या देशामध्ये FCRA कायद्यामध्ये वेळोवेळी सुधारणा झालेल्या आहेत. त्या 2010 मध्ये झाल्या, 2018 मध्ये झाल्या, 2020 मध्ये झाल्या आणि आता 2026 मध्ये होऊ घातलेल्या आहेत. 2020 मध्ये ज्या सुधारणा झाल्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. या सुधारणांच्या अंतर्गत ज्या NGOंकडे FCRA परवाना आहे त्यांना नवी दिल्लीतल्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये खातं उघडण्याची सक्ती करण्यात आली, जेणेकरून विदेशातून या NGO मध्ये किती पैसा डिपॉझिट होतो याचा तपशील केंद्र सरकारला चटकन कळेल. विदेशातून येणाऱ्या पैशाचा खर्च कसा होतो याच्यावर सुद्धा केंद्र सरकारची नजर आहे. या पैशाचा खर्च कसा होतो, या पैशातून कोणत्या मालमत्ता निर्माण केल्या जातात किंवा कोणत्या मालमत्ता विकत घेतल्या जातात, हा सगळा तपशील FC4 या फॉर्मच्या माध्यमातून दरवर्षी केंद्र सरकारला सादर करावा लागतो. केंद्र सरकारने हा कायदा केल्यानंतर केंद्र सरकारला चटकन माहिती मिळायला लागली. केंद्र सरकारकडे ही आकडेवारी आहे की 2024 आणि 2025 या वर्षामध्ये देशामध्ये FCRA परवाना असलेल्या ज्या 16,000 NGO आहेत त्या 16,000 NGO मध्ये एका वर्षात 22,000 कोटी रुपये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत विदेशातून. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आदी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो. ही रक्कम इतकी मोठी आहे की या देशामध्ये सिक्कीम आणि मिझोराम सारखी जी राज्य आहेत त्या राज्यांचं वार्षिक बजेट सुद्धा 22,000 कोटीपेक्षा कमी आहे. गोव्याचं बजेट 30,000 कोटी आहे. नागालँडचं बजेट 24,000 कोटी आहे. 2024-25 मध्ये भारताने ज्या शस्त्रांची निर्यात केली त्या निर्यातीचा जो आकडा आहे तो सुद्धा 23,000 कोटीचा आहे. म्हणजे भारत जेवढी शस्त्रांची निर्यात करतो तेवढा पैसा विदेशातून या NGOंच्या खात्यामध्ये दरवर्षी डिपॉझिट होतोय. भारतातल्या NGOंना हा जो पैसा मिळतो तो अर्थातच श्रीमंत देशांकडून येतो. हे श्रीमंत देश आखातातील श्रीमंत देश आहेत जे मुस्लिम देश आहेत, युरोपातील श्रीमंत देश आहेत जे ख्रिस्ती देश आहेत, अमेरिकेसारखी महासत्ता आहे. जगभरातून हा पैसा भारतामध्ये पाठवला जातो. या पैशातून काय होतं मी तुम्हाला सांगितलं. विकास प्रकल्प रोखले जातात, आंदोलनांना रसद पुरवली जाते, या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाटवा वाढवी होते. मुस्लिम संघटना या पैशाच्या माध्यमातून लव जिहादचे खेळ खेळत असतात. बिहार नेपाळची जी सीमा आहे म्हणजे भारताची जी सीमा आहे त्या सीमेवर मोठ्या प्रमाणामध्ये मशिदी आणि मदरसे बनवण्यात आलेले आहेत आणि या मदरशातून भारतामध्ये बनावट चलन पाठवलं जातं, ड्रग्ज पाठवले जातात, दहशतवादी पाठवले जातात, अनेकदा शस्त्रांची सुद्धा तस्करी करण्यात येते. जॉर्ज सोरोस यांनी घोषणा केली होती 2024च्या आधी, आपल्याला ठाऊक असेल की भारतामध्ये तख्तापालट करण्यासाठी मी $2 अब्ज खर्च करायला तयार आहे. हा जो पैसा जॉर्ज सोरोस सारखे उद्योगपती भारतामध्ये पाठवतात तो सुद्धा NGOच्या माध्यमातून भारतामध्ये रुजवला जातो. या पैशाचा आकडा इतका मोठा आहे, 22,000 करोड. आपण कल्पना करा, हा जो पैसा आहे त्या पैशाचा हिशोब चोख राहावा अशी अपेक्षा जर केंद्र सरकारकडून केली जाते तर विरोधी पक्षांना त्यामध्ये मिरची लागण्यासारखं कारण काय आहे? या विधेयकाच्यामुळे विरोधकांचा रक्तदाब का वाढलेला आहे, काँग्रेसची तैनाती फौज ऊर का पडवते हे समजून घेण्याची गरज आहे. आज 1 एप्रिल आहे. संसदेमध्ये आज विरोधकांनी या विधेयकाच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ घातला आणि संसदेच्या बाहेर बॅनर झळकावले. स्टॉप टार्गेटिंग इन्स्टिट्यूशन अँड NGO.
काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर टीका केली की दडपशाहीच्या जोरावर सरकार संसदेमध्ये हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूल आणि डाव्या पक्षांनी टीका केली की या विधेयकाच्या माध्यमातून सरकार अल्पसंख्याकांच्या संस्थांना म्हणजे ख्रिस्ती आणि मुस्लिम संस्थांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करते. या विधेयकामुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारची चिंता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या प्रतिमा मंडल यांनी सुद्धा या विधेयकाच्या विरोधामध्ये जबरदस्त टीका केलेली आहे. या विधेयकामुळे एनजीओच्या विरोधात सरकारच्या हातामध्ये अनिर्बंध अधिकार येतील आणि मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती जाईल अशा प्रकारची भीती या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. 2020 साली या कायद्यामध्ये ज्या सुधारणा झाल्या त्याच्यामुळे हा कायदा आधीच बराच कठोर झालेला आहे. आणि तुमच्या एनजीओ साठी जर विदेशातून 100 कोटी रुपये आले तर पूर्वी 50% खर्च प्रशासकीय दाखवण्यात यायचा आणि प्रशासकीय खर्च 50% दाखवून ही जी रक्कम आहे ती दुसरीकडे वळवण्याची सोय करण्यात आली होती. परंतु 2020 मध्ये बदल करण्यात आले त्यानुसार प्रशासकीय खर्चाची जी कमाल मर्यादा आहे ती 20% असावी अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. विदेशातून एखाद्या एनजीओला एखाद्या कारणासाठी जर पैसा मिळाला असेल, समजा पर्यावरणाच्या कारणासाठी पैसा मिळाला असेल, तर तो पैसा त्याच एनजीओने खर्च केला पाहिजे. तो पैसा त्या एनजीओला दुसऱ्या एनजीओकडे ट्रान्सफर करता येणार नाही अशा प्रकारची तरतूद 2020 मध्ये करण्यात आली. एखाद्या एनजीओकडे खूप मोठी जर रक्कम आलेली आहे तर त्या रकमेचा विनियोग कसा होतो याच्यावर सुद्धा सरकारची नजर आहे. तुम्ही प्रत्येक खर्चासाठी सीए कडून प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. सीएने ते सर्टिफाय केलं पाहिजे की हा खर्च या कारणासाठी झालेला आहे आणि तो मी पाहिलेला आहे, मी तपासलेला आहे. अशा प्रकारचे जे FCRA कायद्यामध्ये बदल घडवण्यात आले, हा कायदा कठोर करण्यात आला. त्याच्यामुळे ज्या एनजीओ भानगडी करायचे, ज्या एनजीओ हा पैसा दुसरीकडे वळवायचे, देशविरोधी कारवायांसाठी या पैशाचा वापर करायचे, त्यांची पोलखोल झाली. त्यांना प्रचंड अडचणी येऊ लागल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की देशभरामध्ये 20,000 अशा एनजीओ ज्यांच्याकडे FCRA परवाना होता अशा एनजीओचं दुकान गेल्या काही वर्षामध्ये बंद झालेलं आहे. फक्त अशा एनजीओ तग धरतायत ज्या विदेशातून येणाऱ्या पैशाचा योग्य वापर करतायत, योग्य त्या कारणासाठी वापर करतायत. 2020 साली ज्या सुधारणा या कायद्यामध्ये करण्यात आल्या त्याच्यानंतर सुद्धा या कायद्यामध्ये काही मोठ्या त्रुटी राहिल्यात असं केंद्र सरकारच्या लक्षात आलं आणि त्या त्रुटी दूर करण्याचे काम 2026 साली हे जे सुधारणा विधेयक संसदेच्या समोर मांडण्यात आलेलं आहे त्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नेमक्या काय त्रुटी होत्या हे लक्षात घेण्याची गरज आहे. समजा 100 कोटी एखाद्या एनजीओला आले तर त्या 100 कोटीचा विनियोग करण्यासाठी या एनजीओ काय करायच्या, मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता विकत घ्यायच्या, मोठ्या प्रमाणामध्ये हा पैसा मालमत्तांमध्ये गुंतवायच्या. त्यामुळे व्हायचं काय, समजा एखाद्या एनजीओकडे 100 कोटी रुपये आले, त्या एनजीओने त्यातले 50 कोटी रुपये एखाद्या मालमत्तेमध्ये गुंतवले आणि त्याच्यानंतर त्या एनजीओचा परवाना जर रद्द झाला तर पैशावर तर केंद्र सरकार कारवाई करायची, परंतु या ज्या मालमत्ता त्या संस्थांकडे होत्या त्या मालमत्ता त्या संस्थांकडेच राहायच्या. परंतु केंद्र सरकार आता ज्या सुधारणा या कायद्यामध्ये घडवणार आहे त्या सुधारणांच्या नंतर या मालमत्ता सुद्धा जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे या ज्या भानगडबाज एनजीओ आहेत त्यांची धाबी दणाणलेली आहेत. कारण पूर्वी पैशाच्या माध्यमातून मालमत्ता विकत घेणं आणि त्या मालमत्तांच्या माध्यमातून आपला आर्थिक स्रोत सुरू ठेवणं हे या एनजीओना शक्य व्हायचं, परंतु या मालमत्ताच आता जर जप्त केल्या तर हा आर्थिक स्रोत सुद्धा बंद होणार आहे. ज्या ज्या एनजीओकडे FCRA परवाना आहे त्या एनजीओना प्रत्येक वर्षी या परवान्याचं नूतनीकरण करणं आवश्यक आहे. जर त्या संस्थेला त्या परवान्याचं नूतनीकरण करता आलं नाही किंवा समजा केंद्र सरकारला लक्षात आलं की ही जी संस्था आहे ती भानगडबाज आहे, यांचा परवाना रद्द केला पाहिजे, तर असा परवाना रद्द झाल्यानंतर किंवा अशा प्रकारचा परवाना एखाद्या संस्थेने केंद्र सरकारला सरेंडर केला की हा परवाना आता केंद्र सरकारला आम्ही देतोय, याच्यानंतर आम्हाला विदेशी पैसा नकोय, अशा तिन्ही स्थितीमध्ये केंद्र सरकार त्या संस्थांची जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर जप्ती आणू शकतं, त्या मालमत्ता ताब्यात घेऊ शकतं. म्हणजे विदेशी पैशाच्या माध्यमातून जर तुम्ही शाळांची निर्मिती केली आहे, सामाजिक केंद्रांची निर्मिती केली आहे, तुम्ही जर काही जमीन विकत घेतली आहे, तुम्ही जर एखादी इमारत विकत घेतली आहे किंवा एखादी इमारत तुम्ही उभारली आहे, अशा सर्व प्रकारची जी मालमत्ता आहे ती ताब्यात घेण्याचा हक्क केंद्र सरकारकडे राहणार आहे. दुसरी महत्वाची तरतूद या कायद्यामध्ये आता जी येणार आहे ती अशा प्रकारे आहे. समजा 100 कोटी तुमच्याकडे आले, ते पैसे जर तुम्हाला पर्यावरणासाठी आले असतील तर ते पर्यावरणाच्या कामासाठीच तुम्हाला वापरावे लागतील आणि ते ठराविक काळामध्ये वापरावे लागतील. म्हणजे 100 कोटी आले तर 100 कोटी वापरायचे आणि मोकळं व्हायचं, अशा प्रकारच्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. केंद्र सरकार हा सुधारित कायदा आणत असताना विरोधक इतके पिसाळले का आहेत, एनजीओ इतकी ओरड का करतायत हे तुमच्या लक्षात आलं असेल. केंद्र सरकारने या विदेशी पैशावर पोचल्या जाणाऱ्या एनजीओच्या मुसक्या वळलेल्या आहेत, त्यांचे लगाम कसलेले आहेत, त्यांना जमाल गोटा दिलेला आहे.
आता जमालगोटा देऊन त्यांची अवस्था वाईट करण्यात आलेली आहे, त्यांची कडी पातळ करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडीशी तरी सवलत, थोडीशी तरी सूट केंद्र सरकारने देणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारने तशी सूट दिलेली आहे. पूर्वी भानगडी करणाऱ्या एनजीओच्या पदाधिकाऱ्यांना 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद होती. आता ही तरतूद 1 वर्षापर्यंत कमी करण्यात आलेली आहे. परंतु पूर्वी जी दंडाची रक्कम ठोठावण्यात येत होती ती रक्कम मात्र तेवढीच ठेवण्यात आलेली आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखाद्या एनजीओची मालमत्ता जर केंद्र सरकारला ताब्यात घ्यायची आहे तर ती गोष्ट एखाद्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून होणार नाही. त्याच्यासाठी आधी केंद्र सरकारची परवानगी घेणं आवश्यक ठरेल. केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच अशा प्रकारच्या जप्तीची कारवाई करता येणं शक्य होणार आहे. केंद्र सरकार जेव्हा एखादं संकट, एखादा धोका टाळण्यासाठी एखादं पाऊल उचलते, एखादा कायदा करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा विरोधकांकडून ते गांभीर्य नेहमी कमी करण्याचा प्रयत्न होतो. विरोधकांकडून जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न होतो की मणभर असेल तर कणभर सांगायचं आणि कणभर असेल तर मणभर सांगायचं, असा केंद्र सरकारचा प्रकार आहे. वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये. विदेशी पैशाचा या देशाच्या लोकशाही रचनेला, लोकशाही प्रक्रियेला प्रचंड मोठा धोका आहे आणि हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे. ट्रम्प जेव्हा नवे राष्ट्राध्यक्ष झालेले तेव्हा त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी हे जे त्यांचं खातं आहे, त्यांचं मंत्रालय आहे, या मंत्रालयाने एक माहिती जाहीर केलेली आणि ती माहिती अशी होती की 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यावेळी जे बायडन प्रशासन होतं त्या बायडन प्रशासनाने भारतामध्ये 21 दशलक्ष डॉलर पाठवण्याची व्यवस्था केलेली, म्हणजे जवळजवळ 175 कोटी रुपये. कशासाठी? भारतातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी. ही जी रक्कम आहे त्या रकमेतून मतदानाचा टक्का कसा वाढणार होता हे फक्त अमेरिकेला माहिती, अमेरिकेच्या डीप स्टेटला माहिती किंवा अमेरिकेच्या CIA ला माहिती. परंतु अशा प्रकारची रक्कम भारतामध्ये पाठवण्यात आली होती. भारतातलं एक इंग्रजी वर्तमानपत्र आहे, त्यांनी हे वृत्त खोडून काढलं आणि या वर्तमानपत्राने असं स्पष्ट केलं की ही रक्कम भारतासाठी नसून बांगलादेशसाठी होती. परंतु त्यानंतर या वर्तमानपत्राने जी बातमी दिलेली आहे ती खोटी आहे हे उघड झालं, कारण अमेरिकेच्या प्रशासनानेच या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं होतं. गेल्या महिनाभराच्या काळामध्ये या देशामध्ये अशा 2 ठसठशीत घटना उघड झालेल्या आहेत ज्याच्यातून स्पष्ट संकेत मिळतात की विदेशी शक्ती पुन्हा एकदा कामाला लागलेल्या आहेत. या शक्ती पुन्हा एकदा या देशामध्ये अस्थिरतेचा खेळ खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. मॅथ्यू वॅन्डेक या CIAच्या हस्तकाला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत 6 युक्रेनियन नागरिकांना सुद्धा NIAने अटक केलेली आहे. ही सगळी मंडळी ईशान्य भारतामध्ये कारवाया करत होती, तिथून म्यानमारमध्ये शिरत होती आणि तिथल्या बंडखोरांना शस्त्रांचं प्रशिक्षण देत होती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशामध्ये खूप मोठ्या टेरर मॉड्यूलला गेल्या 2 दिवसामध्ये उद्ध्वस्त केलेलं आहे. 7 बांगलादेशींना अटक झालेली आहे. ही जी बांगलादेशी मंडळी होती ती भारतामध्ये खूप मोठा घातपात करण्याच्या प्रयत्नामध्ये होती. दिल्लीतल्या काही धार्मिक स्थळांना लक्ष करण्याच्या प्रयत्नात होती. म्हणजे या देशामध्ये पुन्हा एकदा अराजक निर्माण करण्यासाठी जोर लावण्याचा प्रयत्न विदेशी शक्तींकडून होतोय आणि याच्यासाठी जे इंधन असतं ते अर्थातच पैसा असतं. हा पैसा विदेशातून येतो, या NGOच्या माध्यमातून हा पैसा या कामांसाठी वापरला जातो. हे इंधन जर रोखलं तर या देशामध्ये जे अराजक निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न रोखता येतील. त्याच्यामुळे हा पैसा कुठून येतो, तो कोणाकडे येतो, तो कसा वापरला जातो, त्याचा विनियोग कसा होतो, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे आणि केंद्र सरकार तेच कर्तव्य चोखपणे बजावताना दिसतंय. तरी सुद्धा विरोधकांच्या पोटामध्ये मुरडा येतोय. NGO वाले आडाओरडा करतायत. जगातलं कुठचंच चांगलं किंवा वाईट काम पैशाशिवाय होत नाही. पैशाशिवाय इंचभर सुद्धा पुढे सरकत नाही आणि त्यामुळे या देशातले इस्लामी दहशतवादी असो, बाटवा-बाटवी करणारे ख्रिस्ती मिशनरी असो, या देशामध्ये अराजक निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेले नक्षलवादी असो किंवा अन्य कोणतेही गट असो, या सगळ्या गटांना पैसा लागतो आणि हा पैसा रोखण्याचं काम मोदी सरकार गेली काही वर्ष अत्यंत तडफेने करत आहे आणि मोदी सरकार हे जे प्रयत्न करत आहे ते यशस्वी होत आहेत हेच विरोधकांच्या तडफडाटावरून स्पष्ट होत आहे. NGO वाल्यांचं जे आक्रंदन आहे त्याच्यावरून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. या NGOबाबत तुमचे जर काही अनुभव असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.